नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बदलापूर येथे नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केले। या धक्कादायक प्रकारानंतर या चिमुकल्या मुलींचे आईवडील पोलिसात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना तब्बल 12 तास थांबवून ठेवलं आणि त्यावरूनच बदलापूरसह राज्यात काही ठिकाणी पडसाद उमटले। 20 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूरकरांनी तब्बल 11 तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारात धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। पीडित मुलींची बाजू मांडण्यासाठी वकील असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात आपलं वकीलपत्र सादर केलं, तर आरोपीला वाचवण्यासाठी तो गतिमंत असल्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला आहे। तर पोलिसांनी आरोपीवर केलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याऐवजी कमकुवत कलम लावली असल्याचंही असीम सरोदे यांनी म्हटलंय। सरकार आणि शाळेच्या प्रतिष्ठेला महत्त्व देताना पीडित मुलींवर झालेल्या अत्याचाराकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीकडून मुंबईवरून लोक बोलवले गेले आणि आंदोलन केलं गेलं, रेल रोको केलं गेलं असा आरोप देखील झाला। महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली, परंतु कोर्टाने मध्यस्थी करत हा बंद कायद्याने चुकीचा आहे असं सांगितलं आणि ठाकरेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं। या विषयाचं असं राजकारण झालेलं असताना आता बदलापूरमध्ये मराठी माणसाने बलात्कार केला तर तुम्ही त्याला वाचवणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते आलोक शर्मा यांनी उपस्थित केला आहे। आतंकवाद्याला जात धर्म नसतो, अत्याचार करणारा हा अत्याचारी असतो, त्याला देखील जात धर्म नसतो असं काँग्रेस म्हणतं, जेव्हा त्यांच्या जिव्हाळ्याची आणि जवळची आणि त्यांची पारंपरिक वोट असलेल्या जाती धर्माची लोक अशा गोष्टीत सहभागी असतात किंवा सहभागी आढळतात। पण आता मराठी माणूस बलात्कारी काँग्रेस प्रवक्त्यांना दिसला, यावरून महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काँग्रेस काय विचार करतं हे स्पष्ट झालं। एकीकडे कोलकाता, बदलापूर सारख्या असंख्य घटनांनी देश हादरलेला असताना, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी व्यथित असताना या काँग्रेसी प्रवक्त्याने आपल्या अकलेचे तारे तोडत बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराशी मराठी माणसांचा थेट संबंध जोडलेला आहे आणि हे संबंध जोडणं मराठी माणसाचा कितपत योग्य आहे कमेंट करून सांगा। स्वतंत्र काळापासून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय का, असं म्हणायला हरकत नाही। शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चांगलेच परिणाम दिसू लागलेत, तर राजकीय नेतेही संतप्त झाले। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधींना पत्र लिहिलंय की आलोक शर्मा यांचं प्रवक्तेपद काढून घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केलाय आणि हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र दुसरीकडे काँग्रेसची नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण किंवा इतर काँग्रेसचे नेते यावर साधा निषेध देखील नोंदवायला तयार नाहीयेत। इतकंच नाही तर मराठी माणसाच्या जीवावर मोठे झालेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा यावर गप्प आहे। मराठी माणूस हे सगळं पाहतोय आणि येत्या काळात मराठी माणूस ठाकरेंना साथ देतो की भाजप युतीला हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।